पण सद्गुरू जेव्हा त्याला आपल्यामध्ये मिसळून टाकतात की नाही, तेव्हा त्या साधकाचाही सद्गुरू सारखाच आविष्कार घडायला लागतो. म्हणजेच गावीचे होते लेंड मोहळ, गंगेसी मिळता गंगाजळ. काग विष्ठेचे झाले पिंपळ, तयासी निंद्य कोण म्हणे. ह्या अनुषंगाने सद्गुरूंमध्ये जेव्हा साधक मिसळून जात, ती सरूपता सलोकता समीपता जेव्हा साधकाला प्राप्त होते, त्यावेळेला त्याच्यामधले विकार असोत, विषय असोत, ते सूक्ष्मात सूक्ष्म जरी राहिलेले असतात तरी त्याची काय तमा आहे. सद्गुरू तेही नाहीसं करून टाकतात. आणि मग आपण सारखे करीत तात्काळ पण वाटचाल तर बाबा तुला करायचीच आहे. त्या ओहोळाला कुठून तरी वाटचाल करत गोदावरीपर्यंत यायचंच आहे. त्याला मार्ग काढायचाच आहे. तसा साधकालाही मार्ग काढावाच लागतो. त्याशिवाय सद्गुरूंची पूर्ण कृपा होत नाही. सद्गुरूमध्ये साधक मिसळून जात. मग ओहोळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला, याचा विचार करावा. पांडुरंगाला सांगतात याचा विचार करावा. चित्ती आपुल्या माधवा, दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही. किती सावधानता आहे मनामध्ये की मी मार्गावर चाललोय तुझ्या, पण बाबा तू हात दिलायस म्हणून मी चाललोय, तू बोट धरलंयस म्हणून मी चाललोय, पण आता तू एवढंच कर, मला बुडू देऊ नकोस कुठे. म्हणजेच कुठेतरी पतित होऊ देऊ नकोस. कुठून तरी त्याला ज्या मार्गावरती मला ज्या डेस्टिनेशनला थोड्याफार कुठे तू नेऊन ठेवलंयस तिथून मला गडगडवू देऊ नकोस, असं दासगणू म्हणतात. मग ह्या अध्यायाचं हे मंगलाचरण आहे. त्या अध्यायामध्ये कोणत्या कथा आपण ऐकल्या तर गोविंदबुवा टाकळीकरांचा जो द्वाड घोडा होता तो महाराजांनी शांत केला. पशु ही आज्ञेत वागती, पहा संतांची किती शक्ती, पशु ही आज्ञेत वागती. गोविंदबुवांचा घोडा म्हणती समर्थांनी गरीब केला. मग हे पशूंना सुद्धा ज्यांनी आपल्या भजन रूप साखळीने आकळलं. कोणतं भजन आहे? गण गण गणात बोते. मग त्या घोड्याच्या आत्मतत्वाशी जेव्हा हे आत्मतत्व एकरूप झालं तेव्हा त्या घोड्यालाही, त्या आत्म्याला घोड्याचाही संदेश केला की बाबा गणी गण गणात बोते. तुझा आणि माझा आत्मा एकच आहे, त्याच्यामध्ये फरक काही नाहीये. तू जरी घोड्याच्या जन्माला असलास तरी तुला अंती मिसळायचे त्या शिवतत्वामध्ये. मग ह्या भजनरूप साखळीने जेव्हा घोडा बांधला गेला तेव्हा घोड्याच्याही वृत्तीत पालट घडला. पशु आहे तो, त्याला माणसासारखी बुद्धिमत्ता नाही, वाचा नाही, विचार करण्याची शक्ती नाही, पण कुठेतरी जे आतमध्ये नांदणार आत्मतत्व आहे त्या घोड्याच्याही, ते काहीतरी विशेष असलं पाहिजे. त्याशिवाय त्या भजन रूप साखळीने महाराजांनी तो घोडा बांधून त्याला शांत केलेलं नसणार. असं मुळीच घडणार नाही की कुठल्याही गाढवावरती, घोड्यावरती, कुठल्याही डुकरावरती, बकऱ्यावरती महाराज जाऊन कृपा करते. प्राप्त घडी आली पाहिजे. त्या घोड्याची सुद्धा ती प्राप्त घडी आलेली होती असं म्हणायला हरकत नाही. आणि पुढची कथा कुठली आहे, जी आपण अगदी गाथेच्या सुरुवातीला बघितली की बाळकृष्ण बुवा रामदास यांची कथा आहे. आणि त्या संदर्भ आपण त्यावेळेला का बघितला 9व्या अध्यायातल्या कथेचा, अगदी सुरुवातीच्या लेक्चर्स मधनं, की महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा काय संबंध आहे. तर रामदास स्वामींचाच पुढचा आविष्कार हा गजानन महाराज, असे काही ठिकाणी जे उल्लेख आहेत तेच गजानन महाराजांनी बाळकृष्ण बुवांना सांगितलेलं आहे रामदासाला, की मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी, आता येऊन राहिलं खरी या शेगाव नगरात. आणि त्यांना काय म्हणाले ते, की तू रूपास महत्व देतोस आणि आत्म्यास विसरतोस, आमचं तत्व एकच आहे. तुला सज्जनगडी वचन दिलं होतं की दासनवमीच्या उत्सवाला तुझ्या घरी मी प्रत्यक्षात येईन. आतापर्यंत सज्जनगडावरती ज्या वाऱ्या करतोयस त्या वारीचं फळ तुला मी देतो. आणि मग त्या दिवशी त्या माणसाची मनस्थिती कशी असते, साधक आहे, वारकरी आहे,
अपरंपार श्रद्धा आहे सज्जनगडाच्या समाधीपाशी. पण तरी सुद्धा किंतु परंतु आतमध्ये आहेतच, की समर्थांनी मला वचन दिलंय सज्जनगडावरती की या दासनवमीला मी तुझ्या घरी येईन. आणि तुम्ही काय सांगत आला, अहो चला चला दारामध्ये गजानन महाराज उभे राहिलेत. मग गजानन बुवा आले, ते बरे झाले, त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरा, असं त्याची वृत्ती झाली. की अरे मी वाट कोणाची पाहतोय, आज समर्थ रामदास स्वामींची पाहतोय. आलंय कोण दाराची, गजानन महाराज. मग स्वागत करायला पुढे गेल्यानंतर क्षणात त्याला महाराज दिसतायत, क्षणात त्याला रामदास स्वामी दिसतायत. अशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी. दासगुणूंची फार मजेशीर ओव्या लिहिलेल्या आहेत दासगुणूंनी. सिनेमाच्या खेळापरी परिस्थिती झाली. क्षणात हे दिसतंय, क्षणात ते दिसतायत. मग क्षणात नमस्कार करायला गेला भक्तिभावानी, का तर माझी समर्थ रामदास स्वामी माऊली आहे. आणि मान वरती केली तर गजानन महाराज. चित्त घोटाळायला लागलं ना, तेव्हा महाराजांनी स्वतः त्याचा हात धरला आणि त्यांना म्हणाले की चल पाठी बसव मला, की मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी, आता येऊन राहिलो शेगावामध्ये. हे ते महाराजांनी सांगितलं त्यास. आणि हे सगळं झालं तरी दिवसभर त्याचं चित्त घोटाळलेलंच होतं. त्यांनी महाराजांची पाद्यपूजा केली, सगळं केलं. दासनवमी यथासांग पार पडली, उत्सव झाला. पण चित्त घोटाळलेलं होतं, ते काही मार्गावर येईना. अरे दासनवमीला महाराज आले, रामदास स्वामी कुठे आले? दर्शन तर झालंय. मग शेवटी रामदास स्वामींना रात्री स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत द्यावा लागला की अरे गजानन ही माझीच मूर्ती हल्ली राहिली शेगावाप्रती. संशय धरू नकोस तिथे, संशय धरता चित्ती बुडशील, असं समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं. तेव्हा तो कुठेतरी आतला घोटाळा विरून गेला आणि मग निष्ठा शेगावामध्येच कायमच्या जडल्या गेल्या. कारण का, प्रत्यंतर काय आलंय, गडावरचे स्वामी आणि गजानन महाराज वेगळं कोणी नाही. आविष्कार दोन असले तरी गुरुतत्व एकच आहे हे जेव्हा कळलं, तेव्हा ती भ्रांती सगळी गेली. आणि मग तो बाळकृष्ण बुवा रामदासांच्या त्या सगळ्या वारीचं, आतापर्यंत वर्षानुवर्ष केलेल्या वारीचं पुण्य फल गजानन महाराजांनी त्यांच्या पदरात टाकलं. प्राप्त घडी जरी आली तरी सुद्धा चित्त जर घोटाळत असेल तर कुठेतरी काहीतरी कमी पडतंय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. चित्त जेव्हा स्थिर होतं की नाही, त्यावेळेला मुळातच आधी गजानन महाराज आहेत का साईबाबा आहेत? अहो महाराज तुम्ही काय आज वेश घेतलाय साईबाबांचा? दर्शन कोणाचं घेतोय? साईबाबांचं. निष्ठा कोणाशी आहे? तुमच्या पायाशी. मग आज धनकवडीला तुम्ही गुडघे छातीशी घेऊन बसलेला आहात. तुम्हीच आहात की, रूप तुमचंच आहे, फक्त आविष्कार हा दिसतोय. मग पांडुरंगाला भेटायला सुद्धा गेल्यानंतर आपल्या सद्गुरूंचं दर्शन तिथे झालं पाहिजे आणि तेव्हा पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघून म्हणता आलं पाहिजे की महाराज तुम्ही आज या रूपात दर्शन देताय. गणपतीच्या समोर उभं राहिल्यानंतर सुद्धा असं वाटलं पाहिजे की महाराज तुम्ही आज गणेशाच्या रूपात दर्शन देताय. निष्ठा एकाच जागी असावी, प्रीती सगळ्या आविष्कारांवर असावी. प्रीतीला काही बंधन नाहीये, पण निष्ठा मात्र अविचल एकाच ठिकाणी असावी. प्रीती अनेक ठिकाणी असली, गुरुतत्वाविषयी बोलतोय आपण, अनेक गुरुतत्वाच्या अनेक आविष्कारांवरती प्रीती असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये वावग काय, निष्ठा तुमची कुठे आहे तेवढं तपासलं जातं. आणि प्रीती असेल तर त्या निष्ठेवरला चार चांद लागतात. हे सहज साध्य होणाऱ्या गोष्टी आहेत. मला अनेकांनी प्रश्न विचारलाय ही गाथा गजाननाची करताना, अहो तुमचे सद्गुरू तर शंकर महाराज आहेत धनकवडीचे, मग तुम्ही कशी काय गाथा गजाननाची करता? मग तुमची निष्ठा महाराजांवरती नाहीये, शंकर महाराजांवरती, असं दिसून येतं. आता हा वाद घालणाऱ्याशी मी काय वाद घालावा, हा मला प्रश्न पडला. माझे सद्गुरू श्री शंकर महाराज आहेत हे जगप्रसिद्ध आहे असं आपण म्हणू. मी काही जगप्रसिद्ध नाही, पण ही गोष्ट मात्र जगप्रसिद्ध आहे. कारण मुळात आधी माझं असं मत आहे
की आपल्या प्रत्येकाला आपल्या स्वतःबद्दल जेवढी माहिती नसते तेवढी ती दुसऱ्याला आपल्याबद्दल माहिती असते. मग माझे सद्गुरू शंकर महाराज आहेत हे जगप्रसिद्ध आहे असं मी मुळात म्हणतो या कारणासाठी, कारण माझ्यापेक्षा माझी माहिती लोकांना खूप आहे. मग तुम्ही गाथा गजाननाची कसं करता? अरे गाथा गजाननाची करणं म्हणजेच त्या गुरुतत्वाची प्रीती असणं. ह्या आविष्काराप्रती माझी प्रीती आहे. मला स्वामींबद्दल प्रीती आहे, मला गजानन महाराजांबद्दल प्रीती आहे, मला साईबाबांबद्दल प्रीती आहे. त्या अस्थिभाती प्रियामधली ही प्रीती आहे. मग लगेच पुढचा प्रश्न विचारू नका की तुम्हाला स्वानंदाचा सागर सापडलाय का? तो सापडलाय किंवा नाही ते माझं मला माहिती. त्याचा उहापोह तुमच्या करण्याची काहीही गरज नाही. कारण प्रश्न निर्माण झाला की अपप्रश्नाने अनेक लोक खाण्याला सुरुवात करतात. कशासाठी? कारण स्वतःचा आपण म्हणतो ना खुंटा कधीही हलवून बळकट केलेला नसतो म्हणून. तो खुंटा कुठला आहे हलवायचा? तो साधना मार्गामध्ये आपण किती पुढे गेलोय, भक्ती मार्गामध्ये किती पुढे गेलोय ते हलवून पाहायचं असतं. असं असं केलं आणि तिथे शेगावला जाऊन फक्त गजानन विजय ग्रंथावरती डोळे फिरवत आम्ही पारायण केलं, ह्याच्यामध्ये समाधान मानण्यात काहीच अर्थ नसतो. लक्ष कुठे असतं? बाजूला कोण बसलंय, त्याच्या पोथीमधले अध्याय किती राहिलेत, म्हणजे आता एवढी होती एवढी राहिली पोथी, म्हणजे आलाय बहुतेक 21 अध्याय. तुझं तू वाच ना. समोर जी महाराजांची गादी आहे तिथेच तो पारायणाचा हॉल जो आहे तिथे अनंत लोक पारायणाला बसलेली असतात. काहींचं लक्ष समोर असतं, पारायण करता करता मध्येच बघतात की समोरून किती लोक दर्शनाला जात आहेत, किती तिथे वारा घातला जातोय त्या गादीला, एकतारीवरती जे काही छेडलं जातंय ते आपल्याला किती ऐकू येते. त्याच्या बाजूलाच त्या हॉलच्या पलीकडेच प्रसादाचा एक हॉल आहे, तिथून कुठले आवाज येत आहेत. अरे मग प्रसादाची रांग सुरू झाली का? मग आता नैवेद्य आरती झाली, आता मला किती वेळ लागणार आहे, मला प्रसाद मिळेल का? 21 अध्याय होईपर्यंत एवढ्या भ्रांती असतात. संध्याकाळची गाडी आहे, लेट तर होणार नाही. शालिमार एक्सप्रेस प्रसिद्ध आहे लेट होण्यामध्ये, तिची तिकीट बुक केलेली आहे. मग किती खोडावेडी होते का? परवा ऑफिसला, उद्या ऑफिसला जायचंय, हाफ डे जाणार आहे, पण सकाळी गाडी घरी लवकर पोहोचणार आहे का स्टेशनवरती? मला घरी लवकर जाता येईल का? इतके सगळे अध्याय मनामध्ये चालू असतात. ह्याच्याही पलीकडे अनंत अध्याय चालू असतात. 21 अध्यायाचं पारायण कसलं करतो बाबा तू? निदान ते खोटेपणा तरी करू नको. मग लोक म्हणतात अहो ठीक आहे आमचं मन कुठे स्थिर होतं, पण निदान पोथीवरनं ओळीवरनं अक्षरावरनं डोळे तर फिरतात की नाही? आणि डोळे फिरणं ही डोळ्यांची कवायत आहे. आतमध्ये काय एकतरी ओवी अनुभवावी हे ज्ञानेश्वर माऊलींनी उगाचच म्हणून ठेवलेलं नाही किंवा नामदेवांनी उगाचच म्हणून ठेवलेलं नाहीये. त्यांना माहितीये तुमच्या मनामध्ये किती पोथ्या, किती अध्याय, किती ओव्या चालू असतात सतत. म्हणून ते म्हणतात की जो ग्रंथ हाती घेतलाय ना त्यातली एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवावी म्हणजे हा अनुभव या शब्दामध्ये, अनुभवावी या शब्दामध्ये कितीतरी वेगळं वेगळं रामायण दडलेलं आहे. दश दिशांमधलं रामायण दडलेलं आहे अनुभवावी या शब्दामध्ये. त्याचा उहापोह करायची आपल्याला काही गरज नाही, तुम्ही सगळे सुज्ञ आहात. तर अनुभवावी या शब्दाच्या आगे मागे दश दिशांना जे काही दडलंय ते जरी शोधून काढायचा प्रयत्न केला तरी पुष्कळ काही साध्य झालं असं म्हणता येईल. कवायत, कसरत, सर्कस ही अध्यात्माला मान्य नाही. अध्यात्मामध्ये चिकाटी लागते, अध्यात्मामध्ये पेशन्स लागतात, अध्यात्मामध्ये ऍडजस्टमेंट लागतेच, ऍक्सेप्टन्स त्याहून लागते. स्वीकार, स्वीकृती फार महत्वाची आहे अध्यात्मामध्ये. व्यवहारामध्ये स्वीकृतीला इतकं काही महत्व नाहीये. व्यवहारामध्ये नाकारण्यालाच महत्व जास्ती लोक देतात. वास्तविक तिथेही स्वीकृतीचं महत्व आहे. ऍक्सेप्टन्स, ऍडजस्टमेंट ह्या सगळीकडेच लागतात.
तुम्हाला ऍडजस्ट करायचीच वृत्ती नसेल तर अध्यात्म काय करणार कपाळ. तुम्हाला स्वीकृतीच नसेल तर अध्यात्म काय करणार कपाळ. काहीच साध्य होणार नाही. कारण मुळातच जिथे स्वीकृती असते, जिथे ऍक्सेप्टन्स असतो, तिथे मीपणा हा कुठेतरी कमी व्हायला लागतो. स्वतःकडे कमीपणा स्वीकारणं हेच तर मुळे अध्यात्माचं तत्व आहे. मग तेच तर दासगणू सारखं सांगतायत. तेच तर स्वतःकडे कमीपणा घेऊन हे सगळं अधोरेखित करतायत ना. मग हे कधी शिकणार. हे 21 अध्यायांचं रामायण आपल्या आतमध्ये पूर्ण ठसायला हवं असेल तर त्याच्यासाठी कुठे ना कुठेतरी काहीतरी निष्ठा लावायला हव्यात की नको. तर त्या कधी कळायच्या माणसाला हा सवाल इथे आहे. दासगणू महाराज तुमच्या नकळत हा सवाल तुम्हाला या प्रत्येक अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये करतायत. जरी स्वतःकडे ते सगळं घेतलेलं असला कमीपणा तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी ह्या आटाआटी तुमच्या आमच्यासाठी आहेत. त्यांना त्याची गरज नव्हती. त्यांना त्यांचे सद्गुरू अनंत होते. ते सद्गुरू त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करतच होते. म्हणजे प्रीती त्यांची अनेक ठिकाणी होती. ती प्रीती वास्तवात त्यांच्या समोर उभी राहून त्यांना मार्गदर्शन करत होती. देहधारी प्रीती येऊन उभी राहत होती समोर. आपली अवस्था तशी नाहीये. मग आपली अवस्था सूक्ष्मामध्ये जाण्याची जर असेल तर आपल्याला त्या सूक्ष्माचा वेध आपल्या मनाने घेता आला पाहिजे की नाही. मग तो अंतरीचा मागोवा कसा घ्यायचा हे सद्गुरू शिकवतात. आपला आपण तो शिकायचा नसतो. नाही मी चाललो माझ्या आतमध्ये. नाही जाणार बाबा. सद्गुरूंचा स्पर्श असेल तर तू आतमध्ये जाशील तुझ्या. म्हणजे आतल्या ब्रह्मांडामध्ये तू लीन होशील. पण तोपर्यंत काय. तोपर्यंत झिरो आहे. मग शून्यातनं झिरो मधनं जेव्हा झिरो आकारायला आणायचं असतं. कारण शून्यामधनं इथं एकापर्यंत जात नाही आपण. शून्यातनं शून्यामध्येच जात असतो. हा शून्य पोकळीतला प्रवास आहे. मग जिथे शून्य आहे तिथे प्राप्त काय करायचं. फक्त एकच प्राप्त करायचंय. स्वानंदाच्या सागरी पोहतर आहे अहोरात्र. एवढं प्राप्त केलं तरी पुष्कळ झालं. मग आता हे 9व्या अध्यायापर्यंतच मंगलाचरण आपण पाहिलं. आता 10व्या अध्यायाचं मंगलाचरण पाहूया आणि मग पुढे जाऊया की 10व्या अध्यायामध्ये काय म्हणतात. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया पुन्हा विठ्ठलाला चाळवले. पूर्ण ब्रह्मा पंढरी राया सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू. माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायण. माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मज लागून. फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. तुला तोंड दाखवायला सुद्धा मला लाज वाटते असं दासगणू म्हणतात. आयशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी. पुन्हा तेच म्हटलंय त्यांनी की ओहोळास गोदावरी पोटी आपुल्या घेता असे. तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणिल्या मनात अवघेच काही घडोन येत. रंकाचाही राव होत तुझा लाभता वशिला. हे पण किती सुंदर समर्पक असं म्हणून ठेवलंय. मग हे 9व्या अध्यायाचं मंगलाचरण आहे. त्याच्यामध्ये कथा कोणत्या आपण पाहिल्या 9व्या अध्यायामध्ये की आत्माराम भिकाजी सूत जो अमरावतीचा मोठा अधिकारी होता त्याच्याकडे महाराज गेले आणि मग तिथे त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर त्याची यथोचित स्वागत महाराजांनी स्वीकारलं. त्यांनी जे काही महाराजांना नटवलं तेव्हा महाराज त्याला म्हणाले, अरे मी न बैल घोड्याचा, मी न बैल पोळ्याचा, मी न घोडा दसऱ्याचा. हे महाराज त्याला म्हणतात. माझं कधी कधी बोलताना एकदम मागं पुढे होतं बरं का, ते सांभाळून घ्या. सॉरी म्हणतो मी तेवढ्याच. मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा या अलंकाराचा मजला काय उपयोग. महाराज म्हणतात तुम्हाला एवढं सगळं नटवलंय अलंकार घालून रेशमी वस्त्र
पुढ्यात मध्ये मिठाई ठेवलीस एवढी सोन्याच्या मोहरांची दक्षिणा ठेवलीस. मला हे विष आहे, मला त्याचा काही उपयोग नाही. तुला काय वाटतं की तू मोठा श्रीमान आहेस म्हणून मला हे सगळं अर्पण करतोस का? माझा यजमान भीमा तेटी उभा विटेसी जग जेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्यायला तयार नसे का, असं महाराज त्याला सांगतायत. अरे तो यजमान आहे माझा, तो माझ्यासाठी हवं तेवढं वैभव देईल, तुझ्या या वैभवाची मला काय किंमत आहे. मग 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन. मग तेव्हा लोक म्हणाले की अरे अरे, की अभागी आमचा लक्ष्मण, कारंज्याची जी लोक आली होती ती, की त्यांनी वरघडी भाषण कसं केलं, की अगदी गोड गोड बोलला, पण मनातला भाव वेगळा होता. की महाराजांनी खरंच सगळं नेलं तर माझ्याकडे काय उरेल, हा भाव होता मनामध्ये लक्ष्मण पंत घोड्याचा. मग ती कथा आणि ह्याची तुलना आपण करून बघितलं तर आत्माराम भिकाजी सुतारना जे जे काही महाराजांनी दिलं किंवा ते अलंकार सगळे फेकून दिले त्यांनी, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की यांच्याकडे आता धनत्तर संपत्ती येणार, दुप्पट होणार, कारण संत कृपा झालेली आहे. आणि इच्छा काय केली होती की राम मंदिर बांधायचंय मला, माझ्या या ओट्यावरती अडचण खूप होते, तर त्याचं निवारण करा. तेव्हा महाराजांनी आशीर्वाद दिला की राम मंदिर तर होईलच, आणि त्या राम मंदिराच्या मार्फत तुझाही बाळा जय जयकार अखंड चालू राहील. ते मंदिर आहेच ना आज अस्तित्वामध्ये. मग हे जे सगळं आपण पाहतो या कथा पाहण्यामागचा उद्देश काय आहे, त्याच्यातनं काहीतरी बोध घ्यायचा असतो. आणि आणखीन कुठली कथा आहे 10व्या अध्यायामध्ये, की द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची, आणि दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली. मग हे जे सगळं आपण पाहिलं की पशु ही आज्ञेत वागती वगैरे, हे अध्यायातल्या कथा आहेत, अतिशय सुरस कथा आहेत. ते महाराजांचे चमत्कार म्हणून आपण पाहतो, पण चमत्काराच्या मागे जे विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाच्या मागे जो हेतू आहे, तो हेतू कोणता आहे, तर सर्वसामान्य माणसांना चमत्काराच्या मिशानी का होईना परमार्थाच्या मार्गावर वळवायचे म्हणून केवळ अध्यात्म विज्ञानाचं सहाय्य घेऊन संत पुरुष हे चमत्कार घडवत असतात. वास्तविक त्यांना ह्या चमत्कारांचा अतिशय तिटकारा असतो. सिद्धी या सिद्धींचाही तिटकारा असतो, कारण सिद्धी या वाटमारी करणाऱ्या असतात असं त्यांचं प्रामाणिक मत असतं. व म्हणूनच षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, ते धुतलं गेलं तेव्हाच तर ते धुवून आले होते, म्हणूनच ते गजानन महाराज होते. म्हणूनच अनेक सत्पुरुष आपल्यासाठी, आपल्या भल्यासाठी कार्यरत देहामध्ये राहिले, आणि देहाचं बंधन सोडल्यानंतर ते सूक्ष्मामध्ये अतिशय प्रभावाने कार्य करत राहिले. मग इथे म्हणावं असं वाटतं की तुम्ही जेव्हा महाराजांचं नाव घेता तेव्हा 24/7 यू आर अंडर कॅमेरा व्हिजिलन्स, कारण सूक्ष्मातनं तुम्हाला कोण पाहतंय तुम्हाला कधी पत्ताच लागणार नाही. ते गुरुतत्व तुम्हाला निहाळत असतं सूक्ष्मामध्ये. काय करतं, पावला पावलाला परीक्षा असते, पण ती द्यायची किंवा नाही हेही स्वातंत्र्य आपल्या हातात नसतं, कारण सद्गुरू ती परीक्षा घेतातच. कशासाठी घेतात, परमार्थ मार्गाला वळवण्यासाठी. अन्य कुठलाही हेतू सद्गुरूंचा नसतो. 10व्या अध्यायापर्यंतच आपण मंगलाचरण पाहिलं. याच्या पुढचे अध्याय म्हणजे आपण 13व्या अध्यायाच्या पर्यंत आलेलो आहोत. अजून 14व्या अध्यायाला सुरुवात झालेली नाही. तर 11, 12, 13 3 अध्यायांची मंगलाचरण आणि त्यामध्ये कुठल्या कथा आपण त्या अध्यायामध्ये पाहिल्या, त्याचं थोडंफार विवेचन आपण उद्याच्या भागात करू. तोपर्यंत जय गजानन. जय नमस्कार. नमस्कार.